या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अप्पीसारखी दिसणारी दीपा एका गाडीवर वडापाव विकत असते आणि अर्जुन तिच्याकडेच पाहत असतो. तितक्यात एक माणूस त्या ठिकाणी येतो आणि तो दीपाला विचारू लागतो की सगळं काही ठीक आहे ना गं, तू इथे काही राडा तर केला नाही ना? आणि त्यावरती घाबरूनच म्हणते की नाही नाही, मी इथे असं काही केलेलं नाही आहे. आणि मग त्यानंतर अर्जुन त्या व्यक्तीला बारकाईने बघतो आणि एका झाडाच्या पाठीमागे लपून बसतो. त्याच्या लक्षात येतं की हा दुसरा तिसरा कोणीही नसून तोच आहे जो त्याला एका गावामध्ये भेटला होता आणि अर्जुनला त्यावेळी तो काहीतरी लपवत आहे असा संशयसुद्धा आला होता. आणि मग तो त्या दोघांवर बारकाईने नजर ठेवू लागतो. तर तो माणूस दीपाला म्हणत असतो की तुला एक पण काम नीट करता येत नाही, घरी जा, घरीसुद्धा त्या पोरांनी बघ काय करून ठेवलं आहे ते. आणि त्याचं ते सगळं बोलणं दीपा खालीमान घालून ऐकत असते. त्यामुळे अर्जुनला प्रश्न पडतो की मागाशी तर हिने त्या माणसाकडून पैसे वसूल केले, मग आता ही या माणसाचं बोलणं शांतपणे का ऐकून घेते, काही उत्तर का देत नाही आहे. आणि मग त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की दीपा तर तेथून जाण्यासाठी निघाली आहे. त्यामुळे त्याला प्रश्न पडतो की आता या दीपाच्या पाठोपाठ जावं की त्या माणसाला जाब विचारावा. आणि मग तो सुद्धा दीपाच्या पाठोपाठ जाण्याचा निर्णय घेतो. आणि मग त्यानंतर तो तिचा पाठलाग करत अगदी गावाच्या बाहेरपर्यंत येतो. त्यानंतर दीपा एका मंदिरामध्ये जाते तर अर्जुनसुद्धा तिच्या जवळच जाऊन उभा राहतो. दीपाने डोळे मिटलेले असतात त्यामुळे अर्जुन बारकाईने तिच्याकडे बघत असतो. त्याला अप्पीसोबत घालवलेले सगळे क्षण आठवत असतात. आणि मग त्यानंतर तो सुद्धा देवासमोर हात जोडतो आणि डोळे मिटतो. तितक्यात दीपाचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि एक माणूस आपल्या शेजारी उभा आहे हे बघून ती घाबरते आणि पटकन तेथून जाण्यासाठी निघते. त्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की ती जवळ नाही आहे. त्यामुळे मग तो पुन्हा तिचा पाठलाग करायला सुरुवात करतो. त्यानंतर मग ती दीपा एका किराणा मालाच्या दुकानात जाते आणि त्या दादांकडे काही चॉकलेट आणि बॉबी मागते. मात्र ते म्हणत असतात की तू आधीची उधारी दे तरच मी तुला सामान देईल. मात्र दीपा म्हणत असते की आता लगेच उधारी देणं काही जमणार नाही, मी पुढच्या महिन्यात देईल की उधारी. पण ते दादा म्हणत असतात की अगं 7,000 रुपयांची उधारी आहे, कधी देणार तू? मात्र दीपा त्यांना विनंती करते की पुढच्या महिन्यात नक्की देईल, तुम्ही फक्त आता सामान द्या. आणि मग नाईलाजाने ते दादासुद्धा तिला जे काही हवं असतं ते देतात. आणि मग दीपा तेथून जाण्यासाठी निघते. तर अर्जुन हे सगळं काही लपून बघत असतो. त्याच्या मनात प्रश्न येतो की हे सगळं नक्की काय सुरू आहे, ही नेमकी कोण आहे, अप्पी की वेगळीच कोणीतरी. तर दुसरीकडे चिंचोके पुन्हा त्यांच्या गाडीजवळ येतो आणि अर्जुन त्या ठिकाणी नाही आहे हे बघून त्याला आश्चर्य वाटते. तो अर्जुनला कॉल करतो पण अर्जुनचा फोन काही लागत नाही. त्यानंतर दीपा तिच्या घराकडे जाण्यासाठी निघते. अर्जुनसुद्धा तिच्या पाठोपाठ असतो. एक दोनदा दीपा त्याच्याकडे वळून बघते, मात्र अर्जुन इकडे तिकडे बघत जणू काही त्याचं तिच्याकडे लक्षच नाही आहे असं तिला भासवतो आणि तिचा पाठलाग करतच राहतो. तर दुसरीकडे चिंचोके अर्जुनला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याचा फोन काही लागत नाही. आणि मग त्यानंतर त्याला आर्याचा फोन येतो. आर्या चिंचोकेला विचारत असते की तुम्हाला अपर्णा मॅडमबद्दल काही कळलं का? तर चिंचोके म्हणत असतो की नाही ना मॅडम, आणि अजून काही गावं राहिली आहेत. खरं तर एका गावात मी आणि अर्जुन सर आलो होतो, मात्र आता अर्जुन सरच गायब झालेत, कुठे गेलेत काय माहीत. आणि ते ऐकून आर्या चिंचोकेंवर ओरडते. ती म्हणत असते की लवकरात लवकर अर्जुनचा शोध घ्या आणि त्याच्यासोबतच थांबा. त्यावर चिंचोके हो म्हणत फोन ठेवून देतो. तर दुसरीकडे त्या दीपाचा पाठलाग करत अर्जुन एका नदी किनाऱ्यापर्यंत येतो. मात्र त्यानंतर त्याला ती दीपा कुठे दिसतच नाही. तो आजूबाजूला शोधू लागतो आणि तितक्यात ती त्याच्या पाठीमागून येते आणि जोरात त्याचा हात पिरगाळत म्हणते की कोण आहेस रे तू, मी मागाचपासून बघतेस, माझा पाठलाग करतोय. तर अर्जुन घाबरून म्हणत असतो की नाही नाही, काहीतरी गैरसमज होतोय, मी तर तुम्हाला ओळखतही नाही, मी कशाला तुमचा पाठलाग करेल. मात्र ती दीपा म्हणत असते की तुझ्यासारख्यांना ना मी चांगलीच ओळखते, तुमचा मी चांगलाच अभ्यास केला आहे, मला माहिती आहे तू माझाच पाठलाग करत होता. मात्र मग अर्जुन तिचाच हात पिरगळतो आणि तिला सांगू लागतो की तुम्ही मला एका ओळखीच्या व्यक्तीसारख्या दिसलात म्हणून मी बघत होतो की नक्की कोण आहात तुम्ही. मात्र ती दीपा मोठमोठ्याने आरडाओरडा करायला सुरुवात करते. तर अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला ज्याला बोलवायचं आहे त्याला बोलवा. मात्र मग ती दीपा जोरात त्याच्या पोटात मारते आणि तेथून पळून जाते. तर अर्जुनला काय करावं ते सुचत नाही. मात्र मग तो सुद्धा तिच्या पाठोपाठ पळू लागतो आणि शेवटी तिच्या घरापर्यंत पोहोचतो. त्यानंतर जेव्हा दीपा तिच्या घरात जाते तर घरामध्ये 3 लहान मुलं असतात, ती दीपाची भावंडं असतात. दीपाला बघून ते सगळेच जण खूप खुश होतात आणि मग ते तिला सांगू लागतात की तो दादा आहे ना, तो आम्हाला खूप ओरडला. मात्र दीपा त्यांना समजावते की आता काळजी करू नका, मी आली आहे ना, आणि जगातील अशी कोणतीही
शक्ती नाही आहे जी मला तुम्हाला भेटण्यापासून अडवू शकते. आणि मग ती त्या तिघांसाठी आणलेला खाऊ त्यांना देते आणि त्यांना प्रेमाने जवळ घेते. तर अर्जुन हे सगळं काही बाहेरून बघत असतो. त्याला प्रश्न पडतो की हा सगळा नेमका काय प्रकार आहे. ही अगदी हुबेहूब अप्पीसारखी दिसते खरी, मात्र हिच्यात अप्पीचा एकही गुण नाही. नियतीने हा कोणता पेच उभा केलाय आणि मग पुढे काय करावं हे त्याला सुचत नाही आणि मग तो पुन्हा माघारी जायचं ठरवतो. तर दुसरीकडे दीपक आणि स्वप्नील लवकरच घरी परत आलेले असतात. त्यांनी अमोलसाठी भरपूर खाऊ आणलेला असतो आणि त्याच्या आवडीच्या पिक्चरचे तिकीटसुद्धा. दीपक मोनाला सांगत असतो की जोपर्यंत दीदी परत येत नाही तोपर्यंत आपल्यालाच त्याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्याच्या मनात सतत दीदीचा विचार येऊ न देणे हेच आपलं पहिलं काम आहे आणि त्यावर मोनासुद्धा हो म्हणते. पण मग त्यांच्या लक्षात येतं की अमोल अजूनपर्यंत घरी आलेलाच नाही आहे. त्याची शाळा सुटून बराच वेळ झालेला असतो आणि तो अजूनपर्यंत घरी कसा आला नाही असा सगळ्यांनाच प्रश्न पडतो. मग स्वप्नील रुपालीला बोलावतो. तिला देखील काही माहिती नसते. मग बापू कदमसुद्धा त्या ठिकाणी येतात. इतका वेळ झाला आहे आणि अमोल अजूनही घरी परत आला नाही हे बघून सगळेच जण काळजीत पडतात आणि ते अर्जुनला कळवायचं ठरवतात. पण स्वप्नील म्हणतो की आपण लगेच त्याला काही कळवायला नको, तो त्याच्या टेन्शनमध्ये असेल. आणि मग स्वप्नील दीपक बाहेर जाऊन अमोलचा शोध घ्यायचा ठरवतात. रुपाली मात्र सगळा दोष अर्जुनला बापूंनाच देत असते. ती म्हणत असते की मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं ना की अमोलला शाळेत पाठवू नका, तुम्हालाच खूप हौस होती, बघा आता काय झालंय ते. आणि मग ती उगाच रडायचं नाटक सुरू करते. तर सगळेजण तिला समजावत असतात. त्यानंतर अर्जुन आणि चिंचोके पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये येतात. आर्या त्यांना विचारत असते की अपर्णा मॅडमबद्दल काही कळलं का. तर अर्जुन मनाशी विचार करत असतो की आज मी जे काही बघितलं त्याबद्दल लगेच यांना काही सांगायला नको. आणि मग तो काही नाही असं म्हणत पटकन तेथून निघून जातो. पण आर्याला संशय येतो की अर्जुनला नक्कीच काहीतरी समजलं आहे, काहीतरी गडबड आहे. त्यामुळे मग ती चिंचोक्यांना अर्जुनच्या सोबतच राहायला सांगते. तर दुसरीकडे स्वप्नील आणि दीपक घरी परत येतात. त्यांना अमोल कुठेही सापडलेला नसतो. त्यामुळे मग सगळेच जण काळजीत पडतात. पण मग त्याच वेळी एक दादा अमोलला घेऊन घरी येतो. तो सगळ्यांना सांगतो की हा शाळेतून घरी येत होता पण रस्त्यात त्याला चक्कर आली, त्यामुळे मग मी याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टरांनी सांगितलं की काळजी करायचं गरज नाही आहे आणि मग मी याला घरी परत घेऊन आलो. आणि अमोलला पुन्हा एकदा चक्कर आली होती हे कळल्यावर घरातील सर्वच जण घाबरतात. पण अमोल म्हणत असतो की मी आता ठीक आहे, कदाचित मी दुपारी डबा खाल्ला नव्हता ना त्यामुळे मला चक्कर आली असेल. पण रुपाली काही ऐकून घ्यायला तयारच नसते. त्यानंतर मग ते सगळेजण त्या दादांचे आभार मानतात. ते तिथून निघून जातात आणि अर्जुन त्या ठिकाणी येतो. सगळ्यांचा चेहरा बघूनच त्याच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. तो विचारतो की काय झालं आणि मग बापू कदम त्याला सांगतात की अरे आज अमोलला पुन्हा चक्कर आली होती. त्यामुळे अर्जुन तर खूप घाबरतो आणि अमोल जवळ जातो. पण रुपाली त्याला थांबवत म्हणते की थांबा भाऊजी, आज तुम्ही त्याला शाळेत पाठवलं ना म्हणून त्याला चक्कर आली. तुमचं अमोलकडे आता अजिबात लक्ष राहिलेलं नाही आहे. तो वेळेवर जेवण करतो का झोपतो का हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही. आणि रुपालीच्या अशा बोलण्यामुळे अर्जुनला वाईट वाटतं. तर रुपाली म्हणत असते तुम्ही एकदाचं सांगून टाका अपर्णा सापडणार आहे की नाही, म्हणजे त्याला तरी आशा लागून राहणार नाही. आणि रुपालीच्या अशा बोलण्यामुळे स्वप्नील तिच्यावर ओरडतो. पण ती म्हणत असते की मी जे काही बोलते ना ते खरं बोलते. अपर्णाला शोधण्याच्या नादात अर्जुन भाऊजी अमोलकडे अजिबात लक्ष देत नाही. हा मुलगा जेवतोय की नाही हे सुद्धा ते बघत नाही. आणि मग ती अर्जुनला म्हणते की आता तुम्ही मला सांगूनच टाका आणि ते सुद्धा आत्ताच की अपर्णा सापडणार आहे की नाही, म्हणजे आम्ही कोणीच तुम्हाला पुन्हा काही विचारणार नाही. आणि ते ऐकून अर्जुनला आज घडलेला सगळा प्रकार आठवू लागतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.